उन्हाळ्यामुळे साखरेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मागणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने दरात काहीशी वाढ होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। केंद्र सरकारने एप्रिल महिन्यासाठी 23.50 लाख टनांचा साखर कोटा दिलाय। मार्चमधील शिल्लक साखर कोट्याच्या विक्रीसाठी 10 एप्रिलपर्यंतची आता मुदतवाढही देण्यात आली। मार्चमधील शिल्लक साखर आता कोटा विक्रीसाठी मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आली। केंद्र सरकारकडून विक्रीसाठी 10 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। उन्हाळ्यात साखरेच्या मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। उन्हाळ्यात साखर आता महागणार का हा प्रश्न निर्माण होतोय। मागणीत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे दरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे। उन्हाळ्यामध्ये साखर महागण्याची चिन्ह आहेत। एप्रिल महिन्यासाठी 23.50 लाख टन साखरेचा कोटा पाहायला मिळाला। मार्चमधील शिल्लक साखर ही कोटा विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली। एप्रिल महिन्यासाठी 23.50 लाख टन साखरेचा कोटा आहे। केंद्र सरकारकडून विक्रीसाठी आता 10 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय निर्णय घेतले जातात, साखरेच्या किमतीमध्ये कितपत वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र मागणीमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे आता दरवाढ सुद्धा होण्याची शक्यता आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले। स्वप्नील, महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर उन्हाळ्यामध्ये साखर मागण्याची शक्यता आहे, त्या प्रकारची आता मागणी वाढली आहे, दरवाढ होण्याची शक्यता आहे। काय सांगशील सविस्तर? नक्कीच, कारण केंद्र सरकारने एप्रिल महिन्यासाठी 23.50 लाख टनांचा साखर कोटा दिला आहे। मार्च महिन्यातील शिल्लक साखर कोट्यासहित 10 एप्रिलपर्यंत विक्रीस मुदतवाढ दिली आहे। उन्हाळ्यामुळे साखरेला वाढती मागणी राहण्याची शक्यता असल्यामुळे दरात वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। केंद्राने मार्च महिन्यासाठी 23 लाख टन साखरेचा कोटा दिला होता। मागणीच्या तुलनेत दिलेला कोटा कमी असल्यामुळे साखरेचे दर महिनाभर तेजीत स्थिरावले आहेत। शिवाय मार्च महिन्यातील कोट्यातील साखर फारशी शिल्लक राहिली नसल्यामुळे साखर उद्योगातून सांगण्यात आले आहे। परंतु आता मार्च महिन्यासाठी 23.50 लाख टनांचा साखर कोटा दिला आहे। त्यामुळे आता 10 एप्रिल पासून साखर मुदतीत दिली जाणार आहे। तसेच साखरेचे दर देखील साखरे दरामध्ये वाढती मागणी राहण्याची शक्यता असल्यामुळे दर देखील काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आता वर्तवली जाते। करण, नक्कीच स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।